व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग. खरंच खूप दिवसानंतर असं बोलून इतकं भारी वाटतंय. आय डोंट नो एडिट करायला भेटेल की नाही, पण शूट करायला काय जातं आपल्याला. कारण की जसं मी बघितलं थोडं मला जसं टाइम भेटत होता तसं मी शूट करून ठेवलं होतं. ह्याच्या आधीचं जर ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर येस, गणेश चतुर्थीच्या तुम्हाला शुभेच्छा. ह्या मागच्या ब्लॉगमधून तुम्हाला भेटल्या असेल जर तुम्ही पाहिला असेल तर. आज आम्ही जाणार आहोत, म्हणजे आता संध्याकाळ झालेली आहे ऑलमोस्ट. सकाळचा पूर्ण दिवस स्टॉलमध्ये, त्याच्यानंतर मग जेवलो आणि दुपारी झोपलो व्यवस्थित. आणि आता संध्याकाळी ज्यांच्याकडे 1.5 दिवसाचे गणपती आहेत त्यांच्याकडे चालू आहे पाया पडायला. तर चला आजच्या ब्लॉगला चालू करूया. या आपल्या घड्याळानुसार 6:45 वाजता मी रेडी आहे. तिथून आता वाजलेत बघा किती. आणि हे बघा, नेक्स्ट टाइम मी काय करणार माहिती आहे का, जेव्हा तू मेकअप करायला घेणार ना तेव्हा मी रेडी व्हायला जाणार. आणि हे मी फिक्स केलेलं आहे. आणि मी तुम्हालाही सांगतो, जेव्हा तुमची बायको मेकअप करायला जाईल तेव्हा तुम्ही जावा तुमची तयारी करायला. म्हणजे तिचं जोपर्यंत होईल तोपर्यंत तुमचं पण होणार. हालत खराब होणार आहे, पाऊस येत आहे. सो आम्ही आलो आहोत वैष्णवी देवळेकर ह्यांच्या घरी पाया पडायला. 1.5 दिवसाचा गणपती आहे म्हणून तिने इन्व्हाइट केलं होतं. आणि 1.5 दिवसाचे गणपती लगेच उद्या जातात म्हणून म्हटलं की पहिले आपण 1.5 दिवसाचे गणपती करूया. तर ITCच्या समोर जो पेट्रोल पंप आहे त्याच्या बाजूने एक गल्ली जाते, तिथून मठात सेंट्रल रेल्वेची जी कॉलनी आहे तिकडे तिचं घर आहे. आणि त्या गणपतीच्या बाप्पाचं तुम्हाला दर्शन दाखवतो आणि तिला पण भेटवतो. ती होती आमची सबस्क्रायबर. सडनली ती आमच्या चॅनलवर आणि तिने ब्लॉग बघायला चालू केली. व त्याच्यानंतर आमचं एक कोलॅबरेशन पण झालं होतं. ही जी व्हिडिओ तुम्ही इथे बघाल खूप आधी, म्हणजे मागच्या वर्षी ना. तर मग तिथपासून आम्ही टचमध्ये आहोत आणि चांगले फ्रेंड झालेले आहोत. तिने बोलवलंय म्हणून आलो. पाया वगैरे पडून झालं, फक्त तुम्हाला गणपतीचं डेकोरेशन आणि ही ती वैष्णवी. तुम्ही खूप आधीचा ब्लॉग जर बघितला नसेल तर त्या ब्लॉग मध्ये ती आली होती आमच्यासोबत कोलॅबरेशन करायला. तर थँक्यू सो मच वैष्णवी आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि आमच्यासोबत एवढे, म्हणजे आता 1 वर्ष झालं ऑलमोस्ट टचमध्ये राहिले आणि रिलेशन ठेवल्याबद्दल. असेच आमचे ब्लॉग बघत राहा. आणि हा, तू कशी आली होतीस चॅनलवर आमच्या ते फक्त सांग की तुला कसं भेटलं होतं चॅनल किंवा काय. हा, मी माझे जे लेक्चर्स असायचे, ऑनलाईन लेक्चर्स ते असायचे, तर मी हे ब्लॉग्स बघून करायची. मला बोर नाही व्हायचा. मग तू इंजिनियर पांड्याच्या ब्लॉग्स वर कशी आली होतीस? इंस्टाग्रामला असं स्क्रोल करता करता भेटलो होतं, तर मग मी ते बघून ओके. मग तिने एखादा तिने ब्लॉग पाहिला आणि तिला आवडला आणि मग ती अजून पण बघते, हो की नाही. सो प्लॅन मध्ये थोडासा झालेला आहे चेंज. ऍक्च्युली आम्ही वैष्णवीकडनं जाणार होतो आमचा मित्र रोहित त्याच्याकडे पाया पडायला, बट डिलाय रोडचं सगळं, लालबागचं ट्रॅफिक सगळं डिलाय रोडवरनं फिरवलेलं आहे. त्यामुळे म्हटलं की आपण काळेवाडगी मार्गे इकडे जाऊया पाठून. जो रे रोडचा रस्ता आहे, या पकड जरा, रे रोडचा रस्ता आहे तिकडून जाऊया कुठे, डोंगरीला, म्हणजे जिकडे उमरखाडीला, जिकडे आमची सेकंड फ्रेंड राहते की सबुरी, तिकडे पण 1.5 दिवसाचा गणपती आहे, पाया पडायला जायचं आहे. मग म्हटलं आता जाता डोंगरीचा राजा लागतोय, तर नेहा बोलली की आपण पाया पडून घेऊया. म्हणजे आम्ही रोज शाळेत जाताना, कॉलेजला जाताना किंवा ऑफिसला जाताना रोज गणपतीच्या पाया पडून जायचं, परत पाया पडून घरीच जायचं. काय मूर्ती एक नंबर वाटते, पण काय पण नंबर. सगळ्यांना डोंगरीचा राजा म्हणजे एकदम वेगळाच वाटत असेल, बिकॉज डोंगरी टू दुबई त्या पिक्चरवरून त्यांना वाटत असेल काइंड ऑफ हा कुठे एरिया असेल. बट डोंगरीचा राजा बसतो एक्झॅक्टली हे सँडस रोड स्टेशन आहे त्याच्या बाजूने. इथे चालत आलात की इकडे बसतो. आणि ही नेहाची जुनी बिल्डिंग, म्हणजे इथे नेहाची फॅमिली ती राहिली, लहानाची मोठी झाली आणि इथून नंतर ते शिफ्ट झाले नवी मुंबईला. त्यामुळे तिला डोंगरीचा राजा खूप जवळच आहे. तर म्हटलं इकडे आली आहे आणि डोंगरीचा राजा पाय नाही पडली असं होणारच नाही.
हो ना, इकडे आली आणि डोंगरीच्या राजा पायाने पडला असं होणार. माझा दिवसच न जाणार. मनात अशी कुचकुच राहिली असती, अरे मी का नाही गेली. तुझा जीव घेतला असता. तर प्लॅनिंग असं आहे की आता इकडून जायचंय सबुरीकडे. सबुरी आमची बेस्ट फ्रेंड, तिच्या घरी पाया पडायचं. तिकडून मग जायचंय रोहितकडे, जो की आमच्याकडे कंटिन्युअसली पहिले 6 महिने तरी 4-5 प्लेट आप्पे घेऊन जायचा. हे 3 गणपती होते, वैष्णवी, सबुरी आणि रोहित. त्यातला वैष्णवी झालाय, हे अनएक्सपेक्टेड होतं. डोंगरीचा राजा ते पाया पडून झालाय. आता सबुरी आणि मग रोहित, तिथून मग दी एंड, आजच्या दिवसाचा दी एंड. आमची फ्रेंड जिथे राहते त्याच्या बाजूलाच उमरखाडीचा राजा आहे, आणि उमरखाडीच्या राजाचे ह्या वेळेला 75 वर्ष आहे. त्यामुळे एकदम सुंदर डेकोरेशन केलं आहे. बघा, डायरेक्ट महल टाईप केलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो. ऍक्च्युली एवढा स्पेस पाहिजे, मग कसं गर्दी झाली तरी पण आहे ना ऍडजस्ट होते. नेहा सो बाहेर भजन आहे त्यामुळे काय ब्लॉग करायला भेटत नाहीये. बट ही आमची मैत्रिणी सबुरी, तिच्या घरी आम्ही आलो आहोत. मूर्ती बघा, डेकोरेशन बघा किती छान केलंय. या साईडला उभं जरा, फोटोमध्ये मस्त वाटतं, फ्रेम मध्ये बसतंय ते व्यवस्थित. मला सांग, आता पावसाला पडायची काही गरज होती का? ते बोलली ना, मला आता कळलं की यावर्षी ते पाऊस आहे ना, तर पूर्वा नक्षत्रात पाऊस पडतो. वा, एवढा अभ्यास तुझा. मला ना ती सबुरीची बहीण. अच्छा, पूर्वा नक्षत्रामध्ये पाऊस पडतो असं म्हणणं आहे का तुझं? व्यवसाय यावर्षी व्यवसाय आलाय ना. हा काय, जरी सीट ओली झाली त्याचं काय करायचं? एवढे छान छान कपडे घातले आणि पावसाने एवढी वाट लावली आहे ना. जाऊ दे, चल काय करायचं आता. दर हे पकड, हेल्मेट पकड. जो गणपती होता 1.5 दिवसाचाच आहे ना, तो हा रोहित. हा तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये पण ह्याला बघितलं असेल. रोज आमच्याकडनं 4 प्लेट 5 प्लेट घेऊन जाणार रोहित. हाच आणि मम्मी ना. हा, आणि हा दीदी. तर आमचे आप्पे कोण खायचं? तुम्हाला आवडतात ना आप्पे? असं. तर बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आमच्या. कालचा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा इंजिनियर पांडा. आणि उद्याचा ब्लॉग जो की आता मी चालू करेल याच्यानंतर, तो कोणासोबत असणार आहे माहिती आहे का? दिवसभर बेबी सिटिंग. उद्याचा ब्लॉग पण पाहायला विसरू नका. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.